नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमातील नाणी व नोटा यामधील जो काही स्वाध्याय आहे तो आपण सोडवणार आहोत। तर पहा, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि ते आपल्याला कसे सोडवायचे याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ इथे पाहायला मिळतील। तर पहा, पहिला प्रश्न, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे। पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे। नोटांची संख्या समान आहे म्हणलेलं आहे। त्याच्याजवळ एकूण रुपये 560 असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयांची किती नोटा आहेत? तर पहा, ज्यावेळेस आपल्याला नोटांची संख्या समान आहे असं सांगितलं जातं त्यावेळेस त्या संख्येला काय करायचं, आपल्याला एक्स मानायचं आहे। म्हणजेच 2 रुपयाच्या देखील एक्स नोटा असतील आणि 5 रुपयाच्या एक्स नोटा, कारण दोन्ही समान आहेत। आणि या एकूण किती आहेत म्हणलेलं आहे? 560। म्हणजेच काय, या दोघांची बेरीज केल्यानंतर किती आली किंमत? 560 रुपये। मग पहा, किती झाले एकूण? 7x म्हणजेच 560। तर एक्सची किंमत काढण्यासाठी या दोघांचा भागाकार करायचा आहे। 7 × 7 7 × 8 56 आणि 0 0 म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे? 80। म्हणजे आपल्याला काय विचारलं पहा, त्याच्याजवळ 2 रुपयांची किती नोटा? याचाच अर्थ काय, 2 रुपयाची देखील 80 नोटा आणि 5 रुपयाची देखील 80 नोटा त्याच्याकडे आहेत। मग पहा, 80 उत्तर कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये। यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे। त्यानंतर पहा, प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची असे मिळून एकूण 10,080 आहेत। तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर पहा, 2017च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे। प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे मग, आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे। मग प्रत्येक रुपयाची किती नोटा आहेत ते काय सांगितलं पहा, 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500च्या आहेत। मग 100 रुपयाचे जे काही नोटा आहेत, 100 रुपयाच्या एक्स नोटा आहेत असं आपण पहिलं मानूयात। म्हणजेच 100 गुणिले एक्स, आता ह्या कशामध्ये ॲड होणार आहे? सगळ्या एकूण किमतीमध्ये। मग पहा, 100 रुपयाच्या नोटा जर एक्स असतील तर त्याच्या पावपट नोटा काय आहेत? 500 रुपयाच्या। पाव म्हणजे किती? एक्स भागिले 4, त्याच्या पावपट येणार आहे। आणि हे किती आहेत? 500 रुपयाच्या, म्हणजेच गुणिले 500 करावं लागेल आपल्याला। त्यानंतर पहा, निमपट नोटा 50 रुपयाच्या, म्हणजे 100 रुपयाच्या निमपट म्हणलेलं आहे आपल्याला। निमपट म्हणजे काय? त्याच्या निम्म्या म्हणजे अर्धे भागिले 2 करावं लागेल आपल्याला। आणि त्या कितीच्या आहेत? 50 रुपयांच्या। मग पहा, व दुप्पट नाणी 1 रुपयाची, म्हणजे 100 रुपयाच्या जितक्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नाणी 1 रुपयाची आहेत। दुप्पट म्हणजेच काय? 2 गुणिले एक्स आणि गुणिले 1। आणि या सगळ्यांची किंमत मिळून किती झालेली आहे? सांगितलं आपल्याला 10,080 रुपये। बरोबर किती आहे? 10,080 रुपये। अशा प्रकारे हे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे। आता हे सगळं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तरच आपल्याला एक्सची किंमत निघणार आहे आणि 100 रुपयाच्या नोटा किती आहेत ते आपल्याला कळणार आहे, कारण आपल्याला एक्सचीच किंमत काढायची आहे। मग पहा, हे किती झालेलं आहे? 100x अधिक 500 गुणिले एक्स, 500x छेद 4। तर हे आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचं विद्यार्थ्यांनो। अधिक 50 गुणिले एक्स, 50x छेद 2 येणार आहे इथे, अधिक 2 गुणिले 1, 2x गुणिले 1, 2xच येणार आहे। बरोबर 10,080 रुपये। मग आता पहा, इथे छेद समान करायचं आपल्याला, प्रत्येकाचा छेद आपल्याला 4 करावं लागेल, कारण इथे 2च्या पाड्यामध्ये 4 येतं। मग पहा, इथे काय करावं लागेल आपल्याला? 4नी गुणावं लागेल, 4नी भागावं लागेल। इथे 2 गुणिले 2 गुणिले 2 करायचं आहे आणि इथे 4 गुणिले 4 करायचं आहे। मग आता आपल्याला नवीन आपलं हे तयार होणार आहे। मग पहा, 100 गुणिले 4 बरोबर किती होणार आहे? 400x, 400x अधिक 500x। आता सगळ्यांचाच छेद हा सारखा होणार आहे। 50 दोन्ही 100x होणार आहे, अधिक 4 दोन्ही 8x आणि छेद 4 येणार आहे। या सगळ्यांचा छेद आता 4 झालेला आहे आणि तो काय होणार आहे? पुढच्या पायरीमध्ये गुणिले इथे काय होणार आहे? 10,000। बरोबर 10,080ला गुणिलेमध्ये 4 जाणार आहे। मग आता पहा, या सगळ्यांची बेरीज किती होणार आहे? 400, 500, 900 आणि 1000, 1008, 1008x बरोबर 1080 गुणिले 4 राहिले। मग एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा जो काय 1008 आहे तो इथे भागिलेमध्ये जाणार आहे पुढच्या पायरीमध्ये। मी डायरेक्ट इथे करत आहे विद्यार्थ्यांनो,
त्यानंतर पहा 1008 एक 1008 एक 1 म्हणजे इथे 10 येणार आहे उत्तर. मग 10 गुणिले 4 बरोबर किती होणार आहे 40. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे 40. म्हणजे 100 रुपयाच्या किती नोटा आहेत 40 नोटा. मग पहा 40 हे उत्तर कुठे दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपल्याला क्रॉस चेक करायचं. कसं क्रॉस चेक करायचं पहा 100 रुपयाच्या 40 नोटा म्हणजेच किती होणार आहे 100 गुणिले 40 बरोबर 4000 रुपये होणार आहे. त्यानंतर पहा 500चे किती आहे त्याच्या निमपट 40च्या निमपट आहेत म्हणजे 40 भागिले 4 केल्यानंतर किती होणार आहे 10 आणि 500 गुणिले 10 केल्यानंतर किती होणार आहे 500 गुणिले 10 केल्यानंतर 5000 येणार आहे. आणि त्याच्या निम्म्या नोटा 50च्या निम्म्या म्हणजे किती 20 नोटा 20 गुणिले 50 करायचं आपल्याला. मग पहा 5 2 10 आणि 0 0 म्हणजे 1000 झालेलं आहे. त्यानंतर पहा दुप्पट 1 रुपयाचे नाणी आहे म्हणजेच काय आता हे 40 आहेत 100ची किती किंमत आली 40 आणि म्हणजे 1 रुपयाचे किती होणार आहे 80 होणार आहे म्हणजे 80 गुणिले 1 80 रुपये होणार आहे. मग पहा हे 80 आता हे सगळ्यांची बेरीज करून आपल्याला पाहिजे 5 0 5 आणि 4 10. मग पहा 10,080 रुपये हेच उत्तर इथे आपल्याला दिले. सगळ्यांची किंमत एकूण इतकीच म्हणजे आपण जे काढलं उत्तर आहे ते करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉस चेक देखील परीक्षेमध्ये करू शकता. आपले प्रश्न रोशनकडे 50 रुपयाच्या काही नोटा व 5 रुपयाच्या 26 नोटा आहेत. जर त्याच्याकडे रुपये 780 असतील तर त्याच्याकडे 50 रुपयाच्या किती नोटा असू शकतील. तर पहा 50च्या काही नोटा व 5 रुपयाच्या 26 नोटा. पहा 50 रुपयाच्या काही नोटा म्हणलेलं आहे. मग ते काही नोटाला काय म्हणूयात आपण एक्स म्हणूयात. 50 गुणिले एक्स अधिक 5 रुपयाची 26 नोटा 5 गुणिले 26 मग या सगळे मिळून किती आहेत 780 रुपये इक्वल टू 780. अशा प्रकारे हे झालं इक्वेशन आपल्याला. मग 50 रुपयाचे किती असू शकतील हे काढण्यासाठी काय करावं लागलं आधी आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग 5 सख्ख 30ला 0 हातचा 3 5 2 10 11 12 13 130 झाले बरोबर 780. मग 130 आता इथे 130 काय होणार आहे इथे 50 एक्स बरोबर 780 वजा 130 इथे वजा होणार आहे पुढच्या पायरीमध्ये. मग पहा दोघांचा गुणाकार इतका आलेला आहे ह्याच्यातून वजा करायचं आहे आपल्याला. मग 5 0 0 8तून 3 गेले 5 7तून 1 गेले 6 50 एक्स बरोबर किती आलेलं आहे 650 म्हणजेच एक्सची किंमत किती असणार आहे 650 भागिले 50 हे 0 0 कॅन्सल 5 1 5 1 राहिलं 5 3 15 म्हणजे 50 रुपयाचे किती नोटा असू शकतील 13. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न रोहितजवळ 50 पैशांची 978 नाणी त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयाच्या 17 नाण्यात व काही नाण्यांचे 5 रुपयाचे 21 नाण्यात आणि उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयात रूपांतर करून घेतले. तर आता त्याच्याकडे एकूण किती नाणी व नोटा आहेत असं विचारलेलं आपल्याला. मग आधी आपल्याला काय करावं लागेल 50 पैशाची 978 नाणी म्हणजे एकूण किती पैसे हे कॅल्क्युलेट करावं लागेल. मग पहा 978 गुणिले 5 करूयात आपण. मग 5 8 40ला 0 हातचा 4 7 5 35 आणि 4 39ला 3 9 हातचा 3 9 5 45 6 47 48 आणि हा 0 म्हणजे 48,900 हे काय निघालेलं आहे हे पैसे निघाले आहे. मग पैसेचं आधी आपल्याला रुपयामध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं आहे. मग 1 रुपये म्हणजे 100 पैसे म्हणून याला भागिले आपल्याला 100 करायचं. हे 0 0 कॅन्सल झालं म्हणजेच किती रुपये त्याच्याकडे झाले एकूण 489 रुपये झाले. मग त्यातील त्यांनी काय केले 2 रुपयाचे 17 नाणं म्हणजे 17 दोन्ही 34 रुपये आणि 5 रुपयाचे 21. मग पहा 21 गुणिले 5 करायचे 5 1 5 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 105 रुपये झाले. हे 105 रुपये झाले. आता हे दोन्ही मिळून किती झाले पहा 5 आणि 4 9 3 आणि 1 म्हणजे 139 रुपये 2 रुपये आणि 5 रुपयाचे मिळून झालेले आहेत. आणि उरलेले त्यांनी काय केले 10 रुपयाच्या नोटामध्ये कन्वर्ट केले. मग उरले किती ते काढण्यासाठी आपल्याला याला काय करायचं आहे एकूण पैशामधून वजा करायचं आहे. मग वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर येतं पहा 9तून 9 गेले 0 8तून 3 गेले 5 आणि 4तून 1 गेलं 3 350 रुपये राहिले. मग 350चे त्यांनी काय केलं 10 रुपयाच्या नोटामध्ये कन्वर्ट केलं. मग 350मध्ये किती 10 रुपयाच्या नोटा येणार आहेत 35 नोटा येणार आहेत. 35 हे काय झाले नोटा आले. मग आता आपल्याला नोटा विचारले काढायचे आहे. मग पहा 2 रुपयाचे किती किती नाणी आणि किती नोटा विचारले किती नाणी व नोटा आहेत म्हणलेले. मग पहा 10 रुपयाचे 35 नोटा आणि नाणी पहा किती आहेत 21 आणि 17 यांची बेरीज करायची. 21 आणि 17 7 आणि 1 8 38 म्हणजे 38 नाणी आणि 35 नोटा त्याच्याकडे आहेत. 38 नाणी व 35 नोटा 38 नाणी व 35 नोटा. मग पहा आपल्याला तसं नाही विचारलं म्हणजे हे दोघांची आपल्याला आता बेरीज करायची कारण पर्यायामध्ये पहा एकूण किती नाणी व नोटा म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची तुम्हाला. 38 अधिक 35 8 आणि 5
8 आणि 5 13, 3 हात चाले 3 आणि 3 6 आणि 1 7 73. एकूण किती झाले त्याच्याकडे 73. पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न 6050 पैशामध्ये 50 पैशाची 27 नाणी, 1 रुपयाची 13 नाणी व उरलेली रक्कम 2 रुपयाच्या नाण्यामध्ये स्वरूपात असेल तर 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती? 6050 पैसे म्हणजेच किती रुपये? 60 रुपये 50 पैसे. 6050 पैसे म्हणजेच किती? 60 रुपये 50 पैसे झाले. 60 रुपये 50 पैसे. त्यामध्ये पहा काय केलेलं आहे, 50 पैशाची 27 नाणी म्हणलेलं आहे. 50 पैशाची 27 नाणी, याचाच अर्थ काय? 50 गुणिले 27 करायचं आहे. मग 5 0, 5 7 35ला 5 हातचा 3, 5 2 10 आणि 3 13 म्हणजे 13 रुपये 50 पैसे झाले. त्यानंतर 1 रुपयाची 13 नाणी म्हणजेच 13 रुपये झाले. व उरलेली रक्कम 2 रुपयाच्या स्वरूपात नाण्यांच्या स्वरूपात आहे. मग पहा आता या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला. 13 2 26, 26 रुपये 50 पैसे झाले एकूण. मग 26 रुपये 50 पैसे यामधून वजा करायचे आहे आपल्याला, मगच आपल्याला उरलेली कळणार आहे. मग पहा 0 येणार आहे ते. 10 6 गेले 4 हातचा 1, 6 3 गेले 3 राहिले म्हणजे 34 रुपये. 34 रुपये इथे शिल्लक राहिलेत आणि ते कशाच्या स्वरूपामध्ये आहेत? 2 रुपयाच्या नाण्यांच्या स्वरूपामध्ये आहेत. मग 34ची निमपट म्हणजेच काय? 17 नाणी झाले. 17 2 रुपयाच्या नाणी झाल्या. मग आता आपल्याला काय विचारलं आहे? 2 रुपयाच्या नाण्याची संख्या किती? 17 असणार आहे, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर आपला प्रश्न, कलिकाने प्रत्येकी ₹3 प्रमाणे 2 खोड रबर व प्रत्येकी 4 प्रमाणे 5 पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयांची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? तर पहा 3 रुपये प्रमाणे किती खरेदी केली तिने? 2 खोड रबर. मग 3 2 6 रुपये झाले आणि प्रत्येकी 4 प्रमाणे 5 पेन्सिली खरेदी केल्या म्हणजे 5 चौक 20 रुपये झाले. मग 20 आणि 6 26 रुपये. मग 50 मधून 26 गेले. पहा 50 वजा 26 करायचे. 10 6 गेले 4 हातचा 1 आणि 5 3 गेले 2 म्हणजे 24 रुपये तिला दुकानदार परत देईल. अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो हा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, प्रत्येकी 15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी 25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला 100 रुपयाच्या 2 नोटा, 50 रुपयाची 1 नोट दिली. उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या. त्यापैकी 1 नोट 5 रुपयाची होती ती व उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याची असतील? प्रत्येकी 15 प्रमाणे 6 आंबे म्हणजेच 15 5 15 6 90 रुपये आंब्याचे झाले. आंब्याची किंमत किती झाली? 90 रुपये. 25 प्रमाणे 5 अननस, 25 5 125 म्हणजे 125 रुपये झाले. विकत घेऊन मंदारने किती दिले? आता हे किती त्याची खरेदी किंमत किती ते काढूयात आपण आधी. मग 5 9 10 11ला 1 हात चालला 1 म्हणजे 215 रुपये त्याचे खरेदी किंमत आहे. मग त्यांनी काय केलं? 100 रुपयाची 2 नोटा म्हणजे 200 रुपये आणि 50 रुपयाची 1 नोट म्हणजे 250 रुपये त्याला फळ विक्रेत्याला दिलेला आहे. मग 250 मधून 215 खरेदी किंमत हे फळ विक्रेता घेणार आहे. मग त्याला किती पैसे परत दिले पाहिजे हे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला कळणार आहे. मग पहा 10 5 गेले 5 हातचा 1, 5 2 गेले 3 0 म्हणजे 35 रुपये फळ विक्रेत्याने त्याला रिटर्न केले पाहिजे, परत दिले पाहिजे. मग परत देताना काय केलेलं आहे? पहा फळ विक्रेत्याने त्याला 4 नोटा दिलेल्या आहेत. त्यापैकी 1 नोट 5 रुपयाची होती. 1 नोट काय होती? 5 रुपयाची. मग 35 मधून 5 गेले तर किती राहिले? 30 रुपये राहिले अजून. तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? मग 3 नोटा काय असणार आहेत? 10 रुपयाच्या मूल्याच्या असतील. रुपये 10च्या 3 नोटा. रुपये 10च्या किती? 3 नोटा बरोबर 30 रुपये होणार आहेत. अशा प्रकारे काय असणार याचं उत्तर? 2 नंबरचा पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पाहता. त्यानंतर पुढील प्रश्न, ₹4860 9 जणांत समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रक्कम येईल? भागाकार करायचा आहे सिम्पली आपल्याला. 4860 भागिले 9. मग पहा 9 5 45 3 राहिले. 9 चौक 36 0 0 540 रुपये प्रत्येकाच्या वाटणीला येणार आहेत. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचे. त्यानंतर अमेयकडे ₹5 10 20च्या काही नोटा आहेत. ते सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण इतके पैसे आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान आहे, पहा इथे पण संख्या समान असं म्हणलेलं आहे, तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील? ज्यावेळेस संख्या समान असं सांगितलं जातं त्यावेळेस आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची. 10 20 30 झाले आणि 35 आणि ते समान संख्येला x म्हणायचं आहे. 35x बरोबर किती होणार आहे? 2450. 35
एक्स बरोबर 2450, कारण सगळे मिळूनच आपल्याला किंमत दिलेली आहे. मग एक्सची किंमत काढायला आपल्याला काय करावं लागेल, याला भागायचं 35 मग पहा 5 सत्ते 35, 5 चौक 20, 4 5 9 45 0 0. मग 7 7 49 0 म्हणजे 70. म्हणजे प्रत्येक नोटा किती असतील, 70 असतील. समान संख्या असल्यामुळे हे आपल्याला उत्तर अशा प्रकारे काढायचं आहे. जितक्या नोटा दिल्या ते सगळ्यांची बेरीज करायचं आहे आणि त्या समान संख्येला एक्स मानून दिलेल्या एकूण संख्येला त्यानं भागायचं आहे. आपल्याला उत्तर हे मिळणार आहे त्यानं. पुढील प्रश्न पहा, एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत 64 रुपये आहे. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयाने जास्त आहे, तर 2 वह्यांची किंमत किती होईल? तर पहा इथे आपल्याला पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा म्हणलेलं आहे. मग आता इथे काय करावं लागेल, आपल्या वहीच्या किमतीला एक्स मानायचं आहे आणि पुस्तकाची किंमत काय आहे, वहीच्या किमतीपेक्षा 18ने जास्त आहे, म्हणजेच काय एक्स अधिक 18 होणार आहे पुस्तकाची किंमत. आणि दोघांचे मिळून किती आहे, 64 रुपये. दोघांची व्हॅल्यू किती येणार आहे, 64 म्हणलेलं आहे आपल्याला. म्हणजेच एक्स अधिक 18 बरोबर 64 होणार आहे. मग 2x बरोबर हे 18 आपल्याला वजा करायचं आहे. 64मधून 18 वजा होणार आहे पुढच्या पायरीमध्ये. मग 14तून 8 गेले, 6 राहिले, हातचा 1, 6तून 2 गेले 4, 2x बरोबर 46, तर x बरोबर किती होणार आहे, 23. 2 2 4 2 6. मग अशा प्रकारे वहीची किंमत किती आलेली आहे, 23. परंतु 2x म्हणजे आपल्याला परंतु पहा आपल्याला काय मिळेल, 2 वह्याची किंमत म्हणजेच किती असणार आहे, 23ची दुप्पट 46. अशा प्रकारे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, 50 रुपयांच्या बंडलामध्ये, तर पहा पुढील प्रश्न, 50 रुपयाच्या बंडलात एका बंडलात इतक्या क्रमांकापासून इतक्या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत, तर त्या बंडलात किती रक्कम उरली आहे? तर पहा पासूनपर्यंत जे काही दिलेलं आहे आपल्याला या दोघांची वजाबाकी करून यामध्ये 1 मिळवायचं आहे. 86 72 2 0, 86 72 2 0, 71 85. इथे वजाबाकी करायची आहे आपल्याला. 10तून 5 गेले 5, हातचा 1, 10तून 9 गेले 1, हातचा 1, 2तून 2 गेले 0, 7तून 7 गेले 0 0 0, म्हणजे 15 अधिक 1 करायचे, 16 नोटा आहेत एकूण. मग पहा तर बंडलामध्ये किती रक्कम उरली आहे, 50 रुपयाच्या इतक्यापासून नोटा उरल्या आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, 16 गुणिले 50 करायचे, 16 पंचे 80 आणि 0, म्हणजेच किती पैसे राहिले शिल्लक, 800 रुपये. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं.